हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आपलं मराठमोळ्या चॅनलवरती। आणि मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आपल्या नवीन किचनमधला हा हार्डली तिसरा ब्लॉग आहे। आणि माझी किचनमध्ये थोडंसं चेंजेस करण्याचं काम चालूच आहे, कारण की माझ्या किचनचं पूर्ण काम झालेलं नाही आणि घराचंच पूर्ण काम झालेलं नाही। अर्ध्या घराचं काम झालं, इकडे आम्ही ह्या बाजूला शिफ्ट झालो आणि अर्ध्या घराचं काम आता चालू झालेलं आहे। सो त्यामुळे माझं किचनमध्ये जे ते थोडेसे बदल करण्याचं चालूच असतं। तर तुम्हाला दरवेळेस किचनमध्ये काही ना काही बदल दिसायला मिळेलच। तर सकाळची वेळ होती, मुलांना सुट्ट्या होत्या, तर मुलं घरी होते, त्यामुळे मी काय केलं, वेळेचा फायदा घेत माझं एक काम राहिलेलं होतं, म्हणजे ही जी ट्रान्सपरंट शीट आहे ना, ही मला किचनची जिथे आपण स्वयंपाक करतो तेलाचे शितळे उडतात ना, तिथे मला ही शीट लावून घ्यायची होती, जेणेकरून माझं किचन क्लीन करण्याचं काम जे ते थोडंसं कमी व्हावं। तर ती शीट मी इथे लावून घेतलेली आहे। ही शीट जी आहे ती आपल्याला ऑनलाईन 100 रुपयाला मिळून जाते, खूप स्वस्त आहे। आणि ह्या शीटमध्ये आपण एवढं जे किचन आहे ना, मी आता जेवढं कव्हर केलंय तेवढं ते 3 वेळेस आपण लावू शकतो, एवढं त्यामध्ये ती शीट येते। तर मी ती लावून घेतली। त्यानंतर माझे सकाळचे सगळे कामं झाले, ब्रेकफास्ट वगैरे मुलांचा झाला, सगळं आवरून घेतलं, कपडे वगैरे धुवून झाले। त्यानंतर आता दुपारच्या जेवणाची मी ते तयारी करत आहे। तर दुपारच्या जेवणामध्ये मी कुरड्याचा भुगा करणार आहे। तर ते स्टार्ट केलेलं आहे मी स्वयंपाकाला। तर चपात्या करणार आहे, आमरस पोळी आणि कुरड्याचा भुगा, असा आजचा मेनू असणार आहे। तर मी ते कुरड्या ज्या ते 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजून घेतलेल्या होत्या, त्या भिजून झाल्यानंतर 10 मिनिटं भिजून झाल्यानंतर त्या चिरडून घेतल्या आणि 2 पाण्याने धुवून त्या सोक होण्यासाठी 15 मिनिटं ठेवून दिल्या। त्यानंतर कढई घेतली, कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग घालून घेतलं, लसूण घातला, हिरव्या मिरच्या घातल्या, कढीपत्ता घातला, थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातली आणि हिरवी मिरचीचा जो ठेचा असतो ना, लसूण हिरवी मिरचीचा, तोही घालून घेतला आणि परतून घेतलं छान असं। त्यामध्येच आपल्याला 2 मोठ्या आकाराचे कांदे जे ते कट करून घ्यायचे, ते घालून घ्यायचे, हळद पावडर घालायची, धना पावडर घालायची, लाल तिखट घालायचे, थोडासा गरम मसाला सुद्धा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचे, थोडीशी साखर घालायची। तर इथे माझ्याकडे जे ते टोमॅटो नव्हते, त्यामुळे मी टोमॅटो नाही घातले। तुमच्याकडे टोमॅटो जर असतील तर टोमॅटो सुद्धा घालायचे। तर मी टोमॅटोचं ऑप्शन म्हणून यामध्ये आमचूर पावडर घातलेली 2 चमचे, छान असं थोडंसं पाणी घालून घेतलं या मसाल्यामध्ये, मसाला जळू नये म्हणून। आणि मसाला तेल सुटोस्तर छान परतून घेतला। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा कुरड्याचा भुगा घालून घ्यायचा आणि मस्त 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर परतून घ्यायचा आणि मस्त असा टेस्टी आपला हा कुरड्याचा भुगा बनवून रेडी होतो। माझे मुलं ह्याला देसी नूडल्स म्हणून खातात आणि त्यांना खूप आवडतो। तर या पद्धतीने आजची जेवणाची थाळी आहे। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्याला असेच ब्लॉग बघायला आवडेल की नाही तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। चला तर बाय बाय।